अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर अनिल देशमुख म्हटले की माझ्या मनात काय आहे तसंच होतं असं नाही. तुम्हाला काय वाटतं? बघा, राजकारणामध्ये कधी काय होईल काय सांगता येत नाही. राजनीती संभावना का खेळ आहे. आणि जो तुमचा जो प्रश्न आहे विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये पार्टी हायकमांड जो काय निर्णय घेणार असेल त्यांच्यासमोर आम्ही असू, यात काय शंका घेण्याचं काही कारण नाही. राजनीती संभावना का खेळ आहे याचा काय अर्थ काढायचा? राजकारणामध्ये कुठे कधी काय होईल याच्यावर तर प्रिडिक्शन करता येत नाही. आणि तुमचा जो प्रश्न काल्पनिक प्रश्न आहे, जी सध्या कुठे चर्चा दिसत नाही, पण भविष्यात काय घडेल याबद्दल कुठलाही भविष्यात आता मी नसल्यामुळे राजकीय कार्यकर्ता मला असं वाटतं की कधी पण राष्ट्रवादीचे हार्डकोर कार्यकर्ते आहे स्थापनेपासून. तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? वैयक्तिक मत काय आहे? नाही, माझं वैयक्तिक अजित दादा असतील, पवारसाहेब असतील, पवार कुटुंब म्हणून एकत्र येणार असतील तर आमच्यासारखा कार्यकर्ता आनंदच होईल. वी आर हॅपी. कुटुंब एक जर होणार असेल, आम्ही अनेक वर्ष एकत्र आम्ही काम केलो, असं असताना जर दोन कुटुंब एकत्र होणार असेल त्यात आम्हाला वाईट वाटण्याचं काही कारण, उलट कार्यकर्त्याला आनंदच होईल. दोन राष्ट्रवादीमध्ये म्हणजे पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पडझड गेल्या काही दिवसापासून सुरू झालेली आहे. अशा स्थितीत शरद पवार यांच्या उतरत्या वयात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं असं काही लोकांची भावना आहे. तुम्हालाही तसं वाटतं? बघा, कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर घेऊन जो काय निर्णय आदरणीय पवारसाहेबांचा पार्टीचा हायकमांड घेईल, निश्चितपणे पार्टीचं कॅडर त्यांच्यासोबत 100% असेल. याबद्दल माझ्या मनात कुठलंही दुमत नाही. तुम्ही अनिल देशमुख यांच्या निकटवर्ती आहे, त्यांच्या मनात काय ते तर तुम्ही बोलून नाही दाखवलं ना. आता अनिल देशमुख साहेबांच्या मनात काय चाललं नेमकं तुम्ही त्यांच्याच कानोसा घेतला जास्त योग्य राहील. त्यांच्या नेमकं मनात काय हे मला काय सांगता येणार नाही. पण निश्चितपणे गेले अनेक वर्ष ज्या पद्धतीने मी अनिल देशमुख साहेबांसोबत काम करतो, जे पवार साहेबांचं मत असेल तेच किंबहुना तेच मत अनिल बाबूंचं असेल, याबद्दल मात्र मला खात्री आहे. आणि तुमचं मत आहे की दोन्ही पवार कुटुंब एकत्र यायला पाहिजे? अनेक कार्यकर्त्यांना त्याचा आनंदच वाटेल, कारण कुठल्याही कार्यकर्त्यांना पवार कुटुंबाचं एक होणार असेल, कारण गेली अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं आहे. एकमेकांचा जिव्हाळीचे संबंध, राजकीय आणि वैयक्तिक जिव्हाळीचे संबंध राहिले आहेत. ते करत असताना दोन्ही पक्ष जर एकत्र येणार असतील तर निश्चितपणे सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही त्याचं स्वागत करू. नक्कीच अनिल देशमुख यांच्या मनात काय आहे हे त्यांनी सांगितलं नाही, परंतु अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय प्रवीण कुंटे पाटील यांच्या मनात काय आहे त्यांनी हे मात्र नक्की सांगितले की दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही पवार कुटुंब एकत्र येत असेल तर आम्हा सगळ्यांना आनंदच होईल असं ते म्हणाले. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर.